समजलं नाही का? घड्याळाचा वाढदिवस आहे आज म्हणून. गलत विषय आहे, लवकर समजलं पाहिजे. चुकीचं थोडी बोललो. मला वाढदिवस आहे तर आहे म्हणून मला त्या दिवशीचा योगायोग होऊन जाईल आपला. चलो आज पाहू बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. याच्यात पुष्कळशे वेगवेगळे टाईप पाहायचे आहे, पुष्कळशा गोष्टी आहे. आता याच्यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे उजवी बाजू आणि डावी बाजू समजणं. कोणी डाव्या हाताने जेवणारे आहे का? डाव्या हाताने लिहिणारे घेईन. तू आहे? हसून राहिला तर म्हणलं आहे का बा. माझा मामा जेवते बा डाव्या हाताने जेवते, डाव्या हातानेच लिहिते. ठीक आहे, तर नाही मला समजलं तुम्ही का हसून राहिले. तो प्रश्न माझ्या डोक्यात आला तर मी त्याला विचारले होतं काय आलं त्याच्यात, राधाचा काय. हा तर जाऊ द्या, तो आपला विषय नाही, आपल्या कामाचा विषय. डावी बाजू आणि उजवी बाजू समजली पाहिजे. ठीक आहे, खाचा हात म्हणजे उजवा, धुवाचा हात म्हणजे डावा. खात्या अन्न धुत्या लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होते. त्याच्यानंतर दिशा, याच्यात दिशाचं काही काम नाही आहे, दिशाचं काम सध्या तरी नाही आहे, पण जेव्हा डिस्टन्स अँड डायरेक्शन पाहू तेव्हा त्याचं काम पडते. तर ह्या चॅप्टरमध्ये पाहत असताना उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एक महत्वाचा शब्द आहे ते लगतच. ए हा बीच्या लगतच बसलाय, लगतच उजवीकडे बसलाय किंवा लगतच डावीकडे बसलाय. आता लगतच उजवीकडे म्हणजे त्या दोघांच्या मधात कुणीच बसणार, लागून बसणार आहे. जसे आता हे दोघे बसले आहेत, हे दोघे एकमेकांना लगतच बसले आहेत, ह्याच्या दोघांच्या मधात कोणीच नाही आहे. पण हे तिकडचे दोघे आहेत त्याच्या मधात एक जण आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवत असताना लगतच ज्या शब्द येते तेव्हा तो का राहील, एकमेकाला लागून राहील. ठीक आहे, त्याच्या दोघांच्या मधात कोणतीही गॅप येणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा विचारते उजव्या बाजूकडून डाव्या स्थानावर किंवा डावीकडून उजवीकडे 5व्या स्थानावर. मग तो जो व्यक्ती बसला आहे तो कुठं पाहत आहे, सेंटरकडे पाहत आहे किंवा सेंटरच्या बाहेर पाहत आहे. तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागते. त्याच्यानंतर तुम्ही पेपर सोडवताय, आता जर तुम्हाला बाजू दिली नाही आहे किंवा त्यानं सांगितलं नाही आहे तो सेंटर फेसिंग आहे म्हणजे सेंटरकडे पाहत आहे किंवा बाहेर पाहत आहे, तर सरळ उत्तरेकडे पाहत आहे असं अजूम करायचं. म्हणजे जर तुम्ही गोलवाला भाग सोडवताय, आता असा गोल भाग दिला आहे आणि त्याने तुम्हाला गणित दिलं आहे, पण तुम्हाला नाही दिलं आहे गणितात याच्यात प्रश्नात का बा कोणाकडे पाहता येतो, तर मग सरळ सरळ इथं सेंटर आहे तर तुम्ही जिथं बसले आहे ते उत्तरेकडे सरळ, मग सेंटरकडे पाहणारे लोक सगळे इथं पाहतील. ठीक आहे, बरोबर आहे का? सेंटरकडे पाहणारे लोक सेंटरकडे पाहतील. आणि जर त्याने सांगितलं का विरुद्ध दिशेने पाहताय, तर विरुद्ध दिशा जर शब्द आली तर त्याचा अर्थ तेच होते ह्या सेंटरच्या विरुद्ध बाजूले, म्हणजे ह्या विरुद्ध बाजूला इकडे पाहणार आहे ते लोक. मांडणी कशी करायची ती तुम्हाला सांगतो, प्रश्न कोणाला विचारतात तेही सांगतो. पुष्कळशा लोकांचा प्रश्न राहते ए हा बीच्या विरुद्ध बसला आहे, ए हा बीच्या विरुद्ध बसलाय, मग त्यात कन्फ्युजन होते का ए कुठं घ्यायचा आहे, बी कुठं घ्यायचा आहे. मग बी हा सीच्या लगतच बसला आहे, मग त्यात कन्फ्युजन होते का कोणत्या बाजूला बसवायचा आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या याच्यात तुम्हाला पाहायला भेटत. हे चॅप्टर महत्वाचं आहे, हे तुम्हाला सगळ्याच परीक्षेत पाहायला भेटत. ठीक आहे, आता सिटिंग अरेंजमेंट पाहत असताना सिटिंग अरेंजमेंटचे टाईप किती आहे. ठीक आहे, बैठक व्यवस्था एक आहे बंदिस्त जागेभोवतीची बैठक व्यवस्था. आता बंदिस्त जागेत कोणते कोणते येते, ते एक सर्कलवाला येते, एक त्रिकोणाकृती येते, एक चौकोनाकृती येते, एक येते पंचकोन, षटकोन व अष्टकोनाकृती. ठीक आहे, म्हणजे 8 डायग्राम वाला. त्याच्यानंतर खुल्या जागेवरची व्यवस्था. मग खुल्या जागेवरची व्यवस्था म्हणजे एका रांगेतील व्यवस्था. आता हे एका रांगेतील व्यवस्था म्हणजे आपण जर एखादं गणित पाहिलं असेल तुम्ही ना, एका रांगेत 20 पोरं आहे किंवा उजवीकडून एखाद्या विद्यार्थ्याचा क्रमांक एवढा आहे, डावीकडून एवढा आहे, तर त्या दोघांच्या मधात किती पोरं आहेत तो एक प्रश्न येते. त्याच्यानंतर त्या रांगेत एकूण किती प्रश्न आहे ते याच्यात येते. पुन्हा याच्यात दुसरा टाईप जर पाहायला गेला एका रांगेतील व्यवस्था, तर याच्यात फ्लोअरवाले गणित येते. जे 7 फ्लोअर दिले किंवा 5 फ्लोअर म्हणा किंवा पुस्तकं दिले आहे, ते पझल मध्ये बी मोडते तो. पण हे एका रांगेतली जी व्यवस्था आहे त्यात मग 7 फ्लोअर दिले राहते, 7 6 5 4 3 2 1 असे फ्लोअर दिले राहते. मग त्यात दिलं राहते 7व्या मजल्यावर डॉक्टर राहत आहे, पहिल्या मजल्यावर इंजिनियर राहत आहे, मग त्याला फ्लॅट नंबर दिला राहते किंवा हॉरिझॉन्टल राहते किंवा कार पार्किंग वाला एक गणित येते. आहे आपल्याजवळ कार पार्किंग वाले गणित आहे, फ्लोअर वाले गणित आहे. मग कार पार्किंगचं गणित आहे, लाल कलरची कार हे 5व्या फ्लोअरवर पार्क आहे, त्याच्या लगतच वरच्या बाजूला निळ्या कलरची कार पार्क आहे. मग तसे गणित जे आहे हे एका रांगेतले गणित आहे.
एका रांगेतले गणित एक तर व्हर्टिकली बी येऊ शकते किंवा हॉरिझॉन्टली बी येऊ शकते. इथपर्यंत क्लिअर आहे? हे झाले एका रांगेतले गणित. त्याच्यानंतर आता बहुरांगेतील व्यवस्था. बहुरांगेतील व्यवस्थेमध्ये 2 रांगा राहतील. ठीक आहे. कधी कधी नॉर्मल प्रश्न, आता एका रांगेतल्या व्यवस्थेत काय होते माहितीये का, एका रांगेत 5 व्यक्ती बसले आहे जे उत्तरेकडे पाहत आहे. आता उत्तरेकडे पाहत आहे म्हणजे वरच्या बाजूला पाहत आहे. ठीक आहे. डायग्राम दिली नसली, डायग्राम नाही आपलं काय म्हणते, दिशा दिली जरी नसली, त्यानं म्हटलं आहे का एका रांगेत 5 व्यक्ती आहे, तर ते म्हणजे दिशा नाही दिली आहे, डायरेक्ट उत्तर दिशा पकडायची. आता उत्तर दिशा पाहत असताना तो सांगते इथं 5 जण बसले आहे, ए हा बीच्या मधात आहे, इथं सी आहे, इथं डी आहे. हे झाले एका रांगेतले. ठीक आहे. असे प्रश्न येते. मग इथं तुम्हाला काही ना काहीतरी दिलं राहील, ए बी जवळ बसले आहे किंवा ए ई एकमेकाच्या शेजारी नाही आहे, ते विरुद्ध बसले आहे. हे झाले एका रांगेतले. हे प्रश्न विचारते. आता बहुरांगेतील जेव्हा व्यवस्था विचारते ना, तर बहुरांगेच्या याच्यात 2 रांगा असते. ठीक आहे. हे एक रांग, हे एक रांग. याच्यातले काही लोक उत्तरेकडे पाहणार राहते. हे जे लोक आहे हे उत्तरेकडे पाहणार राहते. हे उत्तर दिशा झाली म्हणजे वरच्या बाजूले. आणि ह्या रांगेतले काही लोक दक्षिणेकडे पाहणार राहते. ठीक आहे. काही लोक उत्तरेकडे पाहतील तर काही लोक दक्षिणेकडे पाहतील. मग कधी कधी दिलं राहते उत्तर आणि दक्षिण ह्या दोन्ही दिशाच्या अपोजिट बसणारे जे लोक आहे, आमने सामने. अपोजिट म्हणजे कोण होतील? विरुद्ध बसणारे. आमने सामने बसणारे लोक दिले राहते. याच्या मधातलं काढायचे राहते का कोण कोणत्या जागेवर बसला आहे किंवा कोण कितव्या पोझिशन पासून बसला आहे. अशा गोष्टी या बहुरांगेतील व्यवस्थित येते. असे प्रश्न तुम्हाला ज्या मोठ्या मोठ्या परीक्षा एमपीएससी झाली किंवा सीसॅट झालं किंवा तुम्ही आयबीपीएसच्या बँकिंगच्या एक्झामला गेले, हा पॅटर्न तुम्हाला तिथं पाहायला भेटते. बाकी इथून इथपर्यंतचा पॅटर्न हा सगळ्याच एक्झामला राहते. जर नॉर्मल एक्झामली कठीण करायचं असलं तर मग याच्यात विचारल्या जाते. हा सगळा प्रकार आहे. आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंगले प्रकार चालते हा वाला, फ्लोअर वाला. 5 फ्लोअर आहे, 4 फ्लोअर आहे, 3 फ्लोअर आहे किंवा एकामेकाच्या वर घर आहे, 4 मजली इमारत आहे, ए हा बीच्या वर राहते. असे जे गणित आहे ना, असे जे गणित आहे ते माहिती आहे का सगळ्यात जास्त ट्रेंडिंगले आहे हे वाले गणित. त्याच्यानंतर हे समजलं कोणते कोणते गणित येते. वर्तुळाकार, त्रिकोणाकृती, चौकोनाकृती, पंचकोन, षटकोन व अष्टकोन हे पॅक जागेवरचे आहे. पॅक म्हणजे काय, डायरेक्ट असं पॅक राहील. आता हा चौकोन आहे, हा पॅक आहे, हा त्रिकोण आहे, हाही पॅक राहणार आहे. खुल्या जागेवरचे नाही. खुल्या जागेवरचे मग ते एका रांगेतील, बहुरांगेतील किंवा हा फ्लोअर वाले गणित आहे. हे काय खुले आहे, पॅक नाही आहे. तुम्ही जर याच्यात एखादा मजला वाढवू बी शकता, कमी बी करू शकता, याच्यात नाही करू शकत. अकॉर्डिंग टू द क्वेश्चन, मग जसं प्रश्नात दिला आहे त्या हिशोबाने तुम्ही ते सोडवू शकता. समजलं इथपर्यंत? ते तेवढं कामाचं नाही पण असू द्या लक्षात, का आपण शिकणार आहोत. हा, आता सगळ्यात महत्वाचं, आता सर्कल मध्ये बसलाय. ठीक आहे. आता पहा, ह्याच्यात 2 बाजू दिल्या आहे. याच्यात हा जो ए आहे हा इथं पाहिजे आहे, कुठं? सेंटरवर. हा एरो काढलाय, दिसताय हा एरो, हा सेंटरकडे पाडलाय. आता इथं ए बसलाय, 4 लोक आहे, ए बी सी आणि डी. बरोबर आहे. आता ए बसला आहे सेंटरवर. त्याने दिला आहे का बी हा एच्या लगतच बसलाय किंवा ए हा बीच्या लगतच बसलाय. बरोबर आहे. मग मी इथं ए घेतला. त्याच्यानंतर तो काय म्हणते, ए पासून उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर सी बसलाय. ए पासून उजवीकडे, काय म्हटलं, ए पासून उजवीकडे कितव्या स्थानकावर? तर दुसऱ्या स्थानावर. दुसऱ्या स्थानावर कोण आहे? तर सी बसलाय. बरोबर आहे. आता हा सेंटर फेसिंग आहे. बरोबर आहे. हा याच्याकडे पाहत आहे, हा इथं सेंटर आहे याचा. याच्या उजवी बाजू म्हणजे मी स्वतः ए आहे समजायचं, याची उजवी बाजू म्हणजे माझा उजवा हात. मग दुसऱ्या स्थानकावर, मग पहिल्या स्थानकावर कोण आहे? बी. दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? सी. आता असं दिलं राहील परीक्षेत का ए पासून उजवीकडे दुसऱ्या स्थानावर सी बसलाय. मग एक स्थान इथं सोडला, इथं सी आला. तसंच एच्या डाव्या बाजूले, डाव्या बाजूले म्हणजे इकडच्या हातावर दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? सी आहे. मी असंही म्हणू शकतो एच्या लगतच डावीकडं. लक्ष द्या, कोणता शब्द वापरला मी इथं? लगतच. लगतच येते किंवा लगेच येते. इंग्लिश वाले असन तर मग त्याचं पाहून घ्या काय आहे ते. इंग्लिश मधनं नाही माहित काय ते, काय ते ऍडजस्टंट. ठीक आहे, ते नाही माहित आपल्याला. तर एच्या लगतच डावीकडे डी बसला आहे, एच्या लगतच उजवीकडे कोण बसला आहे? बी. सांगायचं तात्पर्य एवढाच का सेंटर फेसिंग जर असेल तर तुमची उजवी म्हणजेच याची उजवी बाजू, तुमची डावी बाजू म्हणजे याची डावी बाजू. ठीक आहे. जर जेव्हा सेंटर फेसिंग आहे,
ठीक आहे, सेंटर फेसिंग आहे याचा अर्थ का तुमची उजवी बाजू म्हणजे त्याची उजवी बाजू. आता वापस इथं जर त्याने विचारलं, इथं बी आहे, त्याने विचारलं बी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर का आहे, बी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर. आता बी इथं आहे, सेंटरकडे पाहत आहे, मी स्वतःच बी आहे, बी च्या डावीकडे म्हणजे माझ्या या हातावर, मग डावीकडे विचारलाय तर मी इथं येईन, बरोबर आहे. बी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आला तर डी, मी स्वतः उभा आहे, मी इकडे पाहून राहिलो म्हणजे इथं, आता बी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आहे मग इथं डी. त्याच्यानंतर बी च्या लगतच डावीकडे, हे डावी बाजू झाली, सपोज मी हा माझा एक हात हा दुसरा हात, तर बी च्या डावीकडे लगतच कोण बसलाय ए, आणि त्याच हिशोबानं बी च्या लगतच उजवीकडे कोण बसलाय सी. इथपर्यंत समजलं. स्वतःला अज्युम करायचं केव्हा, जेव्हा तुम्ही सेंटर फेसिंग वर आहे, म्हणजे स्वतःची उजवी बाजू म्हणजे त्याची उजवी बाजू, त्याची डावी बाजू म्हणजे तुमची डावी बाजू. त्याच हिशोबाने आता सी, ठीक आहे, आता सी आहे, सी सेंटरकडे पाहताय म्हणजे इथं येईल सी, बरोबर आहे. इकडची बाजू उजवी होईल याची का डावी होईल, डावी होईल असं पाहिजे ना तो. का सांगितलं हे डावी बाजू हे उजवी बाजू, तुमची जे बाजू आहे तेच त्याची बाजू राहील. पण आता एवढं लक्षात ठेवला परीक्षेत, नाही तर म्हणाल सर मी तर इकडे पाहून राहिलो, माझी हे उजवी बाजू म्हणजे तो अंदर पाहून राहिला. तुम्हाला असं अजून करायचं आहे का तुम्ही इथं उभे राहून याच्याकडे पाहून राहिले, ठीक आहे, ते प्रॅक्टिस केल्यावर लगेच समजते. तुम्ही इथं उभे आहे याच्याकडे पाहून राहिले, आता तुम्ही इथं उभे राहून जर वर पाहताय तर करेक्ट आहे, पण तुम्ही ह्या डायरेक्शनवर असताना जर वर पाहताय तुम्ही सेंटरच्या बाहेर पाहून राहिले. तुम्ही कुठं पाहताय सेंटरच्या अंदर, म्हणजे सीच्या असा, म्हणजे तुम्ही असे उभे आहे, म्हणजे इकडची बाजू उजवी इकडची बाजू डावी, बरोबर आहे. मग इथं काय येईल, पाहिजे रे लग्न आहे आज जेवायला चालले जातात, ठीक आहे, हे बाजू डावी हे बाजू का होईल उजवी. कोणाच्या कंडिशन मध्ये तर सीच्या कंडिशन मध्ये, बरोबर आहे. मग मी इकडून आलो ते डावी बाजू, इकडून आलो उजवी बाजू. आता डी, डी इकडे पाहून राहिला म्हणजे मी स्वतः इकडे पाहून राहिलो, वरची बाजू म्हणजे कोणती डावी, खालची बाजू म्हणजे उजवी. मग डीच्या कंडिशन मध्ये हे डावी बाजू होईल आणि हे का होईल उजवी बाजू. समजलं, समजलं का नाही समजलं, हो का नाही, पक्क तुम्हाला समजलं. चलो, हे कोणासाठी होतं, हे सेंटरसाठी. सेंटरवर पाहत असताना हे जे आहे सेंटर फेसिंग, लक्षात ठेवायचं तुमच्या उजव्या बाजूले म्हणजे तुमची उजवी बाजू, इकडली डावी बाजू म्हणजे इकडली डावी बाजू. माझ्याच बॅचच्या वेळी वाजवत होतं का रे, बाकीच्या वेळेस नाही दिसत का. बरं लिहून घ्या तोपर्यंत, हे डायग्राम काढून ठेवा, जाते तोपर्यंत तमाशा. लिहा, डायग्राम काढून घ्या याच्यावर. हे इकडची याची उजवी बाजू, हे डावी बाजू, ठीक आहे. आता बी चा जर विचार करायला गेलो तर बी इकडची उजवी बाजू हे डावी बाजू, ठीक आहे. त्याच्यानंतर हे याची डावी बाजू हे याची उजवी बाजू, त्याच हिशोबाने इकडे पाहत आहोत आपण. मग इकडे काय येईल याची, इकडे डावी बाजू उजवी बाजू. प्रत्येक याचं काढलं, ठीक आहे. आता हा सेंटर इथं आहे, मग हा डी याच्याकडे पाहून राहिला, हा सी बी याच्याकडे पाहताय, हा ए याच्याकडे पाहताय, हा बी बी याच्याकडे पाहून राहिला. सेंटर फेसिंग आहे. झालं का, झालं का, काढली डायग्राम पक्क. हेच काढायची होती, तर लिहून दिलं आहे व्यवस्थित. सेंटर फेसिंग आहे, सेंटर फेसिंग आहे, याची उजवी याची डावी बाजू इकडच्या साईडला आहे, त्याच्या अपोजिट तिकडचा राहिला. आता हा सेंटर फेसिंग आहे, ठीक आहे, म्हणजे कुठं मध्य भागात पाहताय.
झालं का? आता लक्ष द्या. वॅकचे पुट्टे शिट्ट्या मारून राहिले का बाहेरून? आता हा इथं सेंटर होता, बरोबर आहे. आता हा बाहेरच्या बाजूला पाहताय, ठीक आहे. बाहेरच्या बाजूला म्हणजे इकडच्या साईडले, दक्षिण दिशेकडे. आता इथं सेंटरले पाहताय म्हणजे उत्तर साईडले तोंड होतं. आता इथं कुठं पाहताय? दक्षिण दिशेले म्हणजे बाहेर, बरोबर आहे. मग आता अज्युम करताना अज्युम करू शकता तुमची डावी बाजू म्हणजे त्याची डावी बाजू, बरोबर आहे. पण तसं होणार नाही, तुम्ही पेपर तर मागं ठेवणार नाही आहे. इथं बरोबर लागत होतं, कारण की पेपर बी असाच राहत होता, सोडत बी असेच होते. याच्यात आता जर सेंटरच्या बाहेरच्या साईडले पाहताय तर आपल्या अपोजिट घ्यायचं, बरोबर आहे. आता जर मी सेंटरच्या बाहेर पाहतो म्हणजे ए इकडे बाहेर पाहत आहे, बी इकडे पाहिल, सी वरत पाहिल, डी बाहेर पाहिल, बरोबर आहे. क्लिअर आहे? मधातच वाजवून राहिले हे. पहा, लक्ष द्या. तर आता ए ची डावी बाजू तुम्ही असे पेपर सोडवणार आहे. तुमची उजवी बाजू म्हणजे काय? तर डावी बाजू. कोणासाठी? जे बाहेर पाहत आहे, बाहेर पाहण्यासाठी. याचा विषय संपला. आता तुमची उजवी बाजू म्हणजे याची डावी बाजू. काहून? तर हा बाहेर साईडले पाहत आहे. आणि तुमची उजवी बाजू, बरोबर आहे, तुमची उजवी बाजू सॉरी तुमची डावी बाजू म्हणजे याची उजवी बाजू, आणि तुमची उजवी बाजू म्हणजे याची काय? डावी. तुम्ही असे पाहणारे पेपर सोडवताना. आता हा माझा उजवा हात झाला. उजव्या हातावर याची कोणती बाजू येईल? तर डावी. आणि डाव्या हातावर कोणती बाजू येईल? तर उजवी. काहून? हा बाहेर पाहत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर मी इथं बीवर पाहून राहिलो, पण मला बाहेर पाहायचं आहे, बरोबर आहे. बाहेर पाहता. आता माझा हा उजवा हात आहे, हे कोणती बाजू येईल? मग याची डावी बाजू. काहून? तर बाहेर पाहताय म्हणजे मी असं पाहतो या डायरेक्शनवर. आता हात माझा डावा झाला, इकडचा हात कोणता? उजवा, बरोबर आहे. त्याच हिशोबाने डी चा विचार करतो. डी इकडे पाहून राहिला, उजवा हात आहे, मग इथं उजवी येईल का डावी येईल? उजवीच येईल ना. मी शर्ट पाहून राहिलो ना. पेपर सोडताना जर विचार करायला गेला तर मग फरक पडेल याच्यात. इथं काय आला? इथं उजवी, इथं डावी. हा, आता सी वर पाहताय, सी काय येईल? डावा येईल का उजवा येईल? इथं उजवा, इथं समजलं इथपर्यंत? फरक फक्त याचा पडत आहे, याची डावी बाजू सॉरी तुमची उजवी बाजू म्हणजे याची डावी बाजू, आणि तुमची डावी बाजू म्हणजे याची उजवी बाजू. काहून? हा बाहेर साईडले पाहताय. सगळे कुठं पाहून राहिले? बाहेरच्या बाजूला पाहून राहिले. हे एक डायग्राम काढून घ्या. आउटसाइड काढून घ्या. हे कामाचं आहे. उजवा डावा समजला पाहिजे तरच हिशोब लागते. उजवा डावा नाही समजला तर हिशोब खराब. मग पूर्ण झालं का? झालं? जायचं पुढं. चलो. अशी पॅक मध्ये राहते, ठीक आहे. आता लक्ष द्या, लक्ष द्या. स्क्वेअरचा आहे तर स्क्वेअरच्या ह्याच्यात 2-3 कन्सेप्ट बनते, ठीक आहे. स्क्वेअर मध्ये इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, ठीक आहे. हे 4 वाला एक कन्सेप्ट बनते. त्याच्यानंतर इथं जे बसणारे लोक आहे ते बाहेर पाहत राहते, ठीक आहे. हा एक पॅटर्न याच्यात बनते. त्याच्यानंतर अजून सेम याच्यात बी बनवता येते, याच्यात बी, त्याच्यात बी आणि त्याच्यात बी, ठीक आहे. पुन्हा याच भागात 2 लोक राहील, ठीक आहे. इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2, बरोबर आहे. याच्यातला कोणीतरी एक अंदर पायल, एक बाहेर राहील, एक सेंटर फेसिंग, एक बाहेर. हा एक पॅटर्न आहे. हे असे जे टाईप आहे हे थोडेसे किचकट जाते. 2-2 याचे जे गणित आहे, जे सगळे अंदर पाहत आहे ते सोपे जाते समजायला. इथं उजवा डावा समजायला कन्फ्युज जाते. आता हा जर पकडला, हा सेंटरले पाहत आहे, इकडची बाजू का झाली याची? डावी. इकडची बाजू का होईल? उजवी, बरोबर आहे. पण त्याच जागी हा खाली पाहत आहे, याची बाजू कोणती? हे डावी. उजवी कशी? खाली पाहत आहे ना. हा, आणि हे का? उजवी, बरोबर आहे. मग हे असं कन्फ्युजन होते त्याच्यात.
त्याच्यामुळे अशा गणिताला टाइम जाते. आणि जर एकदमच मोठा गणित असला तर अजिबात त्याला हात लावत बसायचा नाही. पहिले बाकीचे गणित सोडवून घ्यायचे, नंतर ह्या गणिताकडे जायचं. कधी कधी काय होते, अशा टाईपचे जे गणित आहे ज्यात दोन दोन बसले आहे आणि दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहे, गणित लेंदी राहते. आता इथंच पहा ना, हा जर सेंटर फेसिंग आहे, याची इकडची बाजू डावी आहे, इकडची बाजू उजवी आहे, पण लगेचच त्याच्या काय तो विरुद्ध बसलाय. मग हा डावी साईडला आहे आणि हा उजव्या साईडला आहे, तर उत्तर काय आहे थोडंसं कन्फ्युजन जाते. त्याच्या येते उत्तर असं काही नाही, पण टाइम जाते. आणि परीक्षाला वाटलंच एकदम का पेपर टाकायचा आहे 2-3 प्रश्न करतील तर अशा टाईपचे टाकू शकते. त्याच्यात सोपे बी येते, हार्ड बी येते. हे झाले पॅकवाले. आता सरळ प्रश्नाकडे जाऊ. सोपे प्रश्न पहिले पाहू, लक्ष द्या. आता काय म्हणताय, एकाच ह्याच्यात 2-3 प्रश्न आहे. आवाज जास्त आहे, शटर पाडून ते पाडून लग्नाला चाललं दादा जेवाले दे, चिपकून दे खाली, लावून टाक शटर, जाऊ दे सगळ्याला बाहेर. जमलं. आता लक्ष द्या, असे गणित येते, त्याच्यानंतर वेगळे गणित तुम्हाला परीक्षेत पाहायला भेटते. आता का दिले आहे, किती मांडण्या गेल्या आहे, ए बी सी डी ई आणि एफ याच क्रमाने एका टेबला भोवती वर्तुळावर बसलेली आहे. सोपं गणित आहे. किती लोक आहे, 6 लोक आहे. मान्य आहे. एक इथं 1 2 3 4 5 6 हे 5-6 तुम्ही अशी घेऊ शकता. ठीक आहे, मांडणी अशीच करायची 6 लोकांची. 8 जर असले तर इथं इथं 8 बसते. झालं. आता काय म्हणताय तो, ए बी सी डी ई एफ ह्याच क्रमाने आहे. ठीक आहे, याच क्रमाने आहे, याच क्रमाने आहे. तर आपण सरळ क्लॉकवाईज जाऊ. ठीक आहे, मी इथून सुरुवात करतो. काही लोक इथून सुरुवात करते, प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने करते, पण मी तुम्हाला सांगतो इथून सुरुवात केल्यावर उजवा डावा करायला थोडासा वेळ जाते. त्यापेक्षा इथं जर सुरुवात केली आणि तो जर सेंटर फेसिंग असला लगेच समजते इकडची बाजू उजवी आहे, इकडची बाजू काय डावी आहे. पण इथं जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर तो खाली पाहून राहिला, म्हणजे ह्या सेंटरकडे जर पाहत असला तर थोडासा वेळ जाते समजाले. म्हणून सुरुवात इथूनच करायची, इथून करायची नाही. आता कसं म्हणताय, ABCDEF मी इथं लिहितो ए, घडी अशी फिरते, बरोबर आहे नाही, इथून सुरुवात केली तर असं येईन ना, आणि इथून सुरुवात केली तर मग असं जाईन का, मग मी का चुकीचं म्हणलं रे, मी का चुकीचं म्हणलं, मी तुम्हाला तेच म्हणलं ना, घडी तर दिसेन जातो मी. आता इथं ए लिहिन तर इथं जर असं येईन तर असं जाईन ना, नाही ना, अँटी क्लॉकवाईज झालं ना, तेच म्हणलं. इथं लिहितो बी, इथं सी, इथं डी, इथं ई, इथं एफ. असं काही दिलं नाही इथं का घडीच्या हिशोबाने घेईन म्हणून, तुम्ही तुमच्या हिशोबाने मांडू शकता. त्याच्यानंतर काहीच नसता फरक पडला, इथं ए आला तर इथं बी आला असता, सी डी ई एफ तसं आलं असतं. त्यानंतर ए आणि सी यांना आपापसात जागा बदलवली. काय म्हणताय, प्रथम ए आणि सी म्हणजे काय झालं, एच्या जागी सी आला, सीच्या जागी काय आला, ए आला. सीच्या जागी काय आला इथं ए, एच्या जागी काय आला सी आला. ठीक आहे, नंतर ई आणि एफ यांनी आपापसात जागा बदलवली. इथं काय येईल, इथच्या जागेवर एफ, इथं काय येईल ई. वेगळ्या पेनाने केले आहे, ती जागा बदलली आहे, बरोबर आहे. तर काय म्हणता, हे आता नॉर्मल प्रश्न होता, ज्यात काही एकदम हे नाही, बेसिक प्रश्न आहे. मांडणी करायची होती, 6 लोक बसवले पंक्तीले, लग्न झालं आताच, वरात चालली, पंगत आपण बसवली. ठीक आहे, तर आता 6 लोकांची जागा बदलवली, त्यातले हे ए व सी यांची जागा बदलवली. मग सीच्या जागी ए घेतला, एच्या जागी सी घेतला. त्यानंतर ई व एफ, ईच्या जागी एफ, एफच्या जागी ई घेतला. आता तर तो काय म्हणताय, डी च्या जवळ कोण बसले आहे म्हणते, डी कुठं आहे रे बाबा, डी, हा इथं डी आहे. आता हे जुनं नाही पाहायचं आहे आपल्याला, कारण की सीच्या जागी ए घेतला होता. मग डीच्या इकडच्या साईडले ए आहे, डीच्या इकडच्या साईडले कोण आहे, एफ आहे. ई नाही आहे, ईचं काम नाही आहे. ई इथं आला, आता आपापसात जागा बदलवली आहे. मग काय येईल, एक तर ए आणि एफ, ए आणि एफ आहे का, हो, तिसरा ऑप्शन आहे. पहा, ए व ई बी दिला आहे, बरं, सी व ई बी आहे. मी काय म्हटलं, ई आणि ए दोन्ही आहे. जर तुम्हाला वाटलं का ई घ्या, इथं म्हणजे होते कधी कधी काही ई आणि ए घेतलं ते चुकलं, त्यानंतर त्यांना पुन्हा सी आणि ई बी दिला आहे. ठीक आहे, सी आणि ई दिला आहे, उत्तर येऊ शकत होतं, पण तो काय म्हणताय, यानं आपापसात जागा बदलवली आहे.
म्हणजे आता सीच्या जागी ए बसलाय, एच्या जागी सी बसलाय. जागा होत नव्हती जेव्हासाठी पंक्तीत. तसं नाही राहत का, पंक्तीत बसले का लठ्ठ माणूस बसला मधात, तू शेवटी बस बरं म्हणते, जागा नाही होऊन राहिली म्हणते, मग आपापसात जागा बदलवते. तशा टाईप जागा बदलवली. त्यानंतर कोणत्या दोन व्यक्ती जवळ बसलेली असेल म्हणते. जवळ म्हणजे का, तर लगतच, ठीक आहे, एकमेकाला लागू नाही. कोणत्या कोणत्या दोन व्यक्ती जवळ बसल्या आहे, बी व एफ आहे का, नाही, बी इथं आहे, एफ तिकडे आहे. सी व एफ आहे का, नाही, हा सी इथं येते, एफ तिथं येत आहे. ई व डी, हा, ई व डी आहे का, नाही आहे, ई इथं आहे, हा ई इथं आहे, डी इथं आहे. या ईशी काय करायचं नाही, जे वेगळ्या पेनने लिहिले आहे ते कामाचे आहे. त्याच्यानंतर सी व ई, सी कुठं आहे, हा सी इथं आहे, हा ई इथं आहे, सी आणि ई येते. मग याचं उत्तर समजलं. काहीच नव्हतं याच्यात, शेमळ्या पोट्ट्याला बी येते, ठीक आहे. मांडणीच करायची, जागा बदलायचं होती, जे स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. एवढं सोपं टाकलंय, पण तेवढं सोपं नाही आहे. आगे आगे देखो होता है क्या. हा, आता इथून सुरुवात होते. चलो, सर्कल काढा. सर्कल आहे, हा, पारबा वर्तुळाकृती मैदानात म्हणते. तुमच्याकडचं मैदान चौकोन आहे का, हो, बर, चौकोन आहे म्हणलं, जाऊ द्या, का म्हणू आता, काही म्हणायला ठेवलंच नाही तुम्ही लोकांना. हा, ट्राय करा, ट्राय बट डोंट क्राय. 6 मित्र आहे. महिला बाल विकासची ऍड आली, ठीक आहे, फॉर्म भरू शकता. कोर्टाची बी ऍड आली. टायपिंग नसेल तर ड्रायव्हरसाठी जागा आहे, लायसन्स पाहिजे. मग चपराशीची जागा आहे. इंटरव्ह्यू मध्ये झाडून दाखवायला लावते, फरशी पुसायला लावते. हो ना, काय कुठं तुला सांगत आहो, गेले आहे पोरं, आमचेच मित्र गेले आहे. मी नाही गेलो बा, माझ्या घरचे नाही भरू देत. आजच म्हणलं ड्रायव्हिंगचा भरतो, नाही का एवढी गरिबी आली आहे का म्हणे, शिवा खाऊन आलो याच्या अगोदर, म्हणून लेट झालं याले, नाही तर लेट नाही होत. माझ्याजवळ आहे ड्रायव्हिंग तर लायसन्स. एक्सपिरियन्स नाही ना, पण 3 वर्ष तर कुठून, भलेही माझ्या घरी गाडी आहे, पण का घरचा एक्सपिरियन्स थोडी लावणार आहे मी, ते नाही जमत ना. माझ्या घरचे नाही म्हणे ना, मम्मीने नाही म्हणल्यावर काही बोललाच येत नाही पुढं. केंद्र सरकारचा आदेश असल्यावर राज्य सरकार काहीच करू शकत नाही, बिलकुल चालत नाही, अजिबात नाही चालत. एकदा नाही म्हणलं तर नाही, नो आर्ग्युमेंट. मग त्याच्यावर विषय समाप्त असते तिथंच. फक्त मुद्दा मांडला तर चर्चेले, विचार विनिमय न करता डायरेक्ट रिजेक्ट केला, वापस बी नाही पाठवू शकत राष्ट्रपती सारखं. राष्ट्रपती आहेच नाही ना, का एकडा विचार करावा त्याच्यावर, काय राष्ट्रपती, डायरेक्ट केंद्र सरकारने खारिज केलं, खतम. किती लोक आहे, 6, बरोबर आहे, 1 2 3 4 5 6, ठीक आहे, तुम्ही असे घेऊ शकता. आता ई हा डी च्या डाव्या बाजूस आहे. आता सगळ्यात मोठा कन्फ्युजन सुरुवातीच्या पहिले जे नवीन नवीन लोक राहते, ई हा डी च्या डाव्या बाजूस आहे. सर तुम्ही तर सांगितलं इथं लिहायचं, इथून सुरुवात करा. सर मग इथं ई लिहू का डी लिहू जी, सगळ्यात मोठा प्रश्न होते तिथं, सगळ्यात मोठा गोंधळ राहते. हे जे अल्फाबेट आहे ना, हा असा जर प्रश्न असला, ई हा डी च्या डाव्या बाजूस आहे, इकडे तिकडे हा बसलाय, तर त्याच्यावर माहिती आहे का वेगळे वेगळे प्रश्न बनते. तर लक्ष द्या, आता काय करायचं माहिती आहे का, इथं समजत आहे का, डी च्या डाव्या बाजूस कोण आहे, प्रश्न विचारत त्याले, सिंपल करून सांगतो. डी च्या डाव्या बाजूस कोण बसला आहे, माझ्या मागं कूलर आहे. कोणाच्या मागं कूलर आहे, माझ्या. मग डी च्या डाव्या बाजूस कोण आहे, ई आहे. मग मी इथं डी घेतो, इथं घेतो डी. सगळे कुठं खेळताय, मैदानात खेळताय, मैदानाच्या अंदर पाहत असेल, बरोबर आहे, म्हणजे इथं सेंटरकडे पाहतील सगळे जण, मैदानाच्या बाहेर तर खेळणार नाही. आता डी च्या डाव्या बाजूस कोण आहे, ई. कितव्या स्थानकावर घेऊन दिलाय का, नाही आहे, म्हणजे लागून बसलाय. आता सगळे सेंटरकडे पाहायचं, आणि इकडची बाजू का होईल, याची तर डावी, आणि इकडची बाजू का होईल, उजवी, बरोबर आहे, नाही, हा तेच म्हणलं, सेंटरकडे पाहायचं, कन्फ्युज नाही व्हायचं. इकडची बाजू उजवी, इकडची बाजू डावी. मग डी च्या डाव्या बाजूस कोण आहे, ई. मग इथं काय आलं, ई, इथं आलं ई.
हे जागा कम्प्लीट झाली. त्यानंतर सी हा ए आणि बी च्या मधात बसलाय. अजून आपल्याजवळ 3-4 जागा खाली आहे. याचा हिशोब लागत नाहीये, स्किप करू तात्पुरता. काय म्हणताय? एफ हा ई आणि ए च्या मधात बसलाय. ई आणि ए च्या मधात कोण आहे? एफ आहे. आता मी ए इथं घेऊ शकत नाही, कारण की ए आणि ई च्या मधात कोण येईल? डी येईल. त्यांना काय म्हणलं आहे? ई आणि ए च्या मधात कोण आहे? एफ. मग ई आणि ए च्या मधात एफ पाहिजे, तर ए इथे आले पाहिजे साहजिक. मग आता जर म्हणू शकतो मी ई आणि ए च्या मधात कोण आहे? ते इथे एफ आलं. झालं क्लिअर? झालं काय? हा, एफ झालं. त्याच्यानंतर सी हा कोणाच्या मधात आहे म्हणते? ए आणि बी च्या मधात. आता इथं ए आहे, मग इथं काय येईल? बी येईल. ए बी च्या मधात कोण आहे? सी बसलाय. आली डायग्राम बरोबर? नाही याला त्याला प्रश्न विचारायचा. डी च्या डाव्या बाजूस कोण आहे? ई आहे. ए आणि बी च्या मधात कोण आहे? सी. ई आणि ए च्या मधात कोण आहे? एफ. ठीक आहे. कसे सोडवा, उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यात प्रश्न आहे, पुढे प्रश्न पाहू. काय म्हणताय? बी च्या डाव्या बाजूस कोण बसले आहे? इथं बी च्या डाव्या बाजूस, बरोबर आहे. बी इथं आहे, म्हणजे सेंटरकडे पाहताय. बी ची डावी बाजू हे झाली, बी ची उजवी बाजू हे झाली. बी च्या डाव्या बाजूस कोण आहे? तर डी. बी च्या डाव्या बाजूस कोण आलं? तर डी आलं. त्यानंतर खालीलपैकी कोण एकमेकांच्या शेजारी बसले आहे म्हणते. डायग्राम काढली असेल तुम्ही ना. कोणते कोणते आहे? डी बी. डी आणि बी हे शेजारी शेजारी आहे, बरोबर आहे. अरे काढली का डायग्राम? डायग्राम काढली का? बी च्या डाव्या बाजूला ई बसला होता. ई आणि ए च्या मधात एफ होता. ए आणि बी च्या मधात सी. असंच आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चलो अशी डायग्राम आली होती. त्यानंतर डी च्या डाव्या बाजूस तिसऱ्या क्रमांकावर कोण बसलाय म्हणते. आता सेंटर फेसिंग आहे, सगळे मैदानात पाहून राहिले, खेळत होते. डी च्या डाव्या बाजूस तिसऱ्या क्रमांकावर, मग हा पहिला क्रमांक, हा दुसरा, हा तिसरा. काय येईल? बी च्या डावीकडून तिसरा गेलो, काय येत आहे? ए आला. त्यानंतर जर ए आणि सी यांनी त्यांच्या जागा आपापसात बदलल्या, तर खालीलपैकी कोणती जोडी योग्य ठरेल म्हणते. ए आणि सी. ए आणि सी ने जागा बदलवल्या, म्हणजे इथं सी येईल, इथं सी येईल, इथं ए येईल, बरोबर आहे. तर कोणत्या जागा येईल? ए बी सी बसताय का? बरोबर नाही बसत. ए बी सी नाही बसत. ए इथं आहे, बी इथं आहे, सी वर आहे. बी सी ए बसते का? बी इथं आहे, सी वर आहे, ए खाली आहे, नाही बसत. डी बी ए, हा हे बसू शकते. हे पहा, हा कंटिन्यू आहे. डी बी ए हे एक बसते. ई ए डी बसते का? नाही. ई इथं आहे, ए तिथं आहे, डी इकडे आला वापस. कोणती जोडी योग्य ठरेल? तर मग याच्यात सरळ डी बी ए लगत 3 सलग बसले आहे एकमेकापासून. तशी डायग्राम येईल. आणि जे वेगळ्या कलरनं नोटेशन केले आहे ते क्वेश्चन नंबर 4 साठी आहे. समजलं? पक्क? सोपं होतं. दोघा तिघाच्याच जागा बदलवायच्या होत्या. आता असेच प्रश्न आहे. एका याच्यात आपण 5-6 प्रश्न टाकले आहे. म्हणजे आता जे 5 प्रश्न होते ना, तर परीक्षेत तेवढ्या मोठ्याच्यावर एकच प्रश्न येते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही ना 5 इकडचे 3 तिकडचे 8 प्रश्न सोडवले असल्याचा अर्थ होते. ए बी सी डी ई एफ जी एच आणि के वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले आहे. एफ हा ए च्या उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे. ए हा बी च्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर आहे. के हा बी च्या डावीकडे 4थ्या स्थानावर आहे आणि डी च्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर आहे. सी हा एच च्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर आहे. अरे बाप्पा बाप्पा, हेच कचरा आहे. कोण कोणाच्या बाजूला आहे पहा. कोण कोणाच्या बाजूला येईल पहा. सी हा याच्या उजवीकडे,
एका याच्यात 3-4 प्रश्न टाकले म्हणजे तेवढी प्रॅक्टिस बी होते. सांगा रे लवकर काय आहे ते. ABCDEFGHK वर्तुळ केंद्रकाकडे तोंड करून बसले आणि सेंटर फेसिंग आहे. ए च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे रे? एफ आहे. ठीक आहे, सोडून पाहू आपण काय येते तर. फर्स्टचं सोडून पाहू, काही नाही तेवढं. लक्ष द्या, किती लोक आहे? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. हा 9 लोक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. इथं देतो 9. झाले 9. ठीक आहे, सेंटर फेसिंग आहे म्हणजे इथं मधात पाहणार आहे कुठंतरी. का म्हणताय आता इथून सुरुवात करू. एफ हा ए च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे. कोणाची गोष्ट चालू आहे? ए च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण बसला आहे? एफ. कोणाच्या? तर ए च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर. मग मी इथं ए घेतो, बरोबर आहे. सेंटर फेसिंग आहे म्हणजे इकडची बाजू ए ची उजवी, इकडची बाजू का डावी. ए च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे? एफ. चौथ्या स्थानावर. मग पहिला दुसरा तिसरा चौथा कोण बसला इथं? इथं एफ आलं. झालं इथपर्यंत क्लिअर. नंतर ए हा बी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर बसला आहे म्हणते. बी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर. आता इथं बसवा लागेल त्याला कुठंतरी. इकडून जर काउंट करील तर त्याची उजवी बाजू येईल ना. बी च्या उजवीकडे विचारलाय, ठीक आहे. कोणाच्या? बी च्या. ए च्या उजवीकडे नाहीये, बी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर. आता मला उजवीकडे पाहायचं आहे म्हणजे मला इकडच्या खालच्या जर बसवा लागल. मग इथं जर घेतलं मग तिसरा स्थानक पाहा लागल. इथं जर बी घेतला तर पहिला दुसरा तिसरा बसते का? इथं जर मी बी घेतलं तर काय येत आहे? बी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे? तर ए आहे का? पहिला दुसरा तिसरा. झालं इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर के हा बी च्या डावीकडे, बी च्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे? के. आणि डी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे म्हणते. कोण? तर के. बी च्या डावीकडे चौथ्या स्थानावर. आता बी इकडे पाहिजे, डावीकडे चौथ्या स्थानावर के इकडे येईल का? पहिला दुसरा तिसरा चौथा. इथं काय आलं? के. आता हे बाजू डावी झाली, इकडची बाजू उजवी. काहून? हे सेंटरकडे पाहताय. हा वरत पाहताय, इकडची उजवी इकडची डावी. त्याच्यानंतर आणि डी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. गोष्ट चालू कोणाची आहे? तर के ची. लक्ष घ्या, गोष्ट चालू आहे के ची. इथं कन्फ्युज नाही व्हायचं. आता डी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे? के. आता उजवीकडे आहे का? हा उजवीकडे. मग इथं जर मी डी घेतलं तर बसते का? पहिला दुसरा तिसरा. हे डी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकाकडे आलं तर के आलं. त्याच्यानंतर सी हा एच च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर बसला आहे म्हणते. नंतर आता सांगा, एच च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर जर मी इथं एच घेतलं तर पहिला दुसरा तिसरा नाही बसत. इथं जर एच घेतलं, तर एच च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर म्हणजे पहिला दुसरा आणि तिसऱ्या स्थानकावर. एच च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर कोण आहे? तर सी बसला. मग उरलं का आता? ई हा जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर आहे म्हणते. जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? मग मी इथं जी घेतो, बरोबर आहे. जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? तर ई बसलाय. जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर. चुकलं का? बरोबर आहे. अरे बाबा, इथं हा सेंटर आहे ना, इथं पाहताय जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर असं पाहताय. डावा बाजू पहिला दुसरा, बरोबर आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर अशी डायग्राम आली पक्क. त्यानंतर जी च्या डावीकडे चौथ्या स्थानावर. आता जी च्या डावीकडे म्हणजे इकडच्या बाजूनं पहिला दुसरा तिसरा चौथा. सी आले पाहिजे. आहे? हो, पहिलं बरोबर आहे. याच्यात पहिलं येईल. एकदा डायग्राम काढली मग कितीही प्रश्न आले तरी सोडवता येते. डायग्राम काढणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर के च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर कोण आहे म्हणते. के च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानकावर, के च्या उजवीकडे
पहिला दुसरा तिसरा. इकडे पाहता इकडची बाजू म्हणजे वरची बाजू. ते काय येईल इथं? इथं काय आलं? इथं कुठं काय? हा इथं जी आलं. त्याच्यानंतर एफच्या त्वरित उजवीकडे कोण बसलाय? एफच्या त्वरित उजवीकडे एफ इकडे पाहताय, बरोबर आहे, सेंटर साइडला आहे. वरची बाजू म्हणजे काय होईल त्याची? उजवी बाजू. एफच्या उजवीकडे काय आहे? तर जी. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीच्या मधात बसली आहे म्हणते? खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीच्या, प्रत्येक वेळी मागं पलटून नका, हे नाही. थांबा एक मिनिट, इथं काढून घेऊ एक वेळा. 1 2 4 5 6 7 8 9. हा इथं काय? ए. इथं हा के. इथं जी. हा इथं ई. इथं एफ. बरोबर आहे का? इथं डी. इथं एच. इथंच कोण पिवळा कलर आला? हा झालं. असंच आहे. आता काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती ही पहिल्या आणि दुसऱ्याच्या मधात बसली आहे? म्हणजे हे जे तिसरी व्यक्ती आहे, हे जे तिसरी व्यक्ती आहे, हे या दोघांच्या मधात असली पाहिजे म्हणते. पण कुठं? तर तिथं. म्हणजे शोधताना तुम्हाला कसं सुद्धा लागल? तर जी बी एफ असं सुद्धा लागल ना. तिसरी व्यक्ती दोघांच्या मधात पाहिजे ना. ह्या सिक्वेन्सनं पाहा लागल. मग इथं जर पाहायला गेलं तर इथं काय येईल? ए सी डी. इथं काय येईल? ई एफ जी. आणि इथं काय येईल? तर के ए बी. असा सिक्वेन्स तुम्हाला तयार सुद्धा लागल. प्रश्न समजला का तो काय म्हणताय? आहे सोपाच, पण थोडासा वेगळा केला त्यानं. तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्याच्या मधात बसली पाहिजे म्हणते. मग कोणता ऑप्शन येत आहे? जी बी एफ बसते का? नाही, जी बी एफ नाही बसत. ए सी डी ते नाही बसत. ई एफ जी बसते का? हा ई एफ जी. हो, हा एफ मधात बसलाय. इथं के ए बी काय येत आहे? के ए बी हे तर अजिबातच नाही बसत. मग इथं काय येईल? ऑप्शन नंबर सी. त्यानंतर ई चे बी शी संबंधित स्थान कोणते? ई पासून तर बी पर्यंत जायचं. कोणाशी विचारले आहे? तर ई चे बी शी विचारले आहे. मग ई चे बी सोबत, ई पासून इकडे जायचं आहे, ई चे बी सोबत विचारले आहे. मग ई काय आहे? याच्या उजवी बाजूकडे कितवा आहे? हा पहिला दुसरा. उजवीकडे कितवा? दुसरा तिसरा. सॉरी, पहिला दुसरा तिसरा. हा उजवीकडे तिसरा. डावीकडे कितवा येईल? मग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा. डावीकडे सहावा आणि उजवीकडे कितवा? तर तिसरा. ऑप्शन आहे का? हो, सी नंबरचा ऑप्शन आहे. एका ह्याच्यात 5 प्रश्न. ठीक आहे. परीक्षेत एकच येते, IBPS ला 2 येते किंवा 3 येऊ शकते. तर असं आहे, समजलं? एका ह्याच्यात 5 आहे. पहिल्या ह्याच्यात 2, त्यानंतर यात 5, नंतर यात 5. 5 आणि 5 10 आणि 2 12. ठीक आहे. एका ह्याच्यात जेवढे जास्त प्रश्न आले तेवढे सोडवायचं पाहू, म्हणजे प्रॅक्टिस जास्त होते. एका ह्याच्यात आता एकच प्रश्न असता, एफच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? मग काय अर्थ तेवढा मोठं काढून? थोडंसं काहीतरी किचकट बी पाहिजे. चलो, सध्या तरी सर्कल डायग्राम चालू आहे आपलं. पी क्यू आर एस टी यू आणि व्ही आणि डब्ल्यू हे वर्तुळ केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहे. टी हा पीच्या डावीकडे दुसरा तर यूच्या उजवीकडे चौथा आहे. पीच्या डावीकडे दुसरा तर यूच्या उजवीकडे चौथा. पी क्यू आर एस टी यू आणि व्ही आणि डब्ल्यू.
किती लोक आहे रे? 2 4 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. सेंटर फेसिंग आहे का? हो, इथे दिलं आहे वर्तुळ केंद्रकाकडे तोंड, म्हणजे इथं, म्हणजे सगळे अंदर पाहणारे आहे. आलं का? इकडे रे पोलो. व्ही यूच्या त्वरित उजवीकडे नाही बनते. पहा रे, इथं नाही आहे. इथं नाही दिला आहे. अवस्था वाचताना लक्ष द्या. आता आहे करून टाका ना त्याले. सहज राहते अदामधात. एखादा नाही आला तर मग काय येईल आता? प्रश्नच न दाखवलं तर काय येईल? सोडवा लागेल पहिले. काय म्हणता इथं आता? टी हा पीच्या डावीकडे दुसरा तर यूच्या उजवीकडे चौथा आहे. कोणाची गोष्ट चालू आहे? टीची. बरोबर आहे. पीच्या डावीकडे किती आहे म्हणते तो? दुसरा. बरोबर आहे. पीच्या डावीकडे दुसरा कोण आहे? पीच्या डावीकडे दुसरा. इथं येईन मग टी नाही? मग जोरात म्हणा. पीच्या डावीकडे काय येईल? टी दुसरा. त्यानंतर यूच्या उजवीकडे चौथा आहे कोण? तर टी. यूच्या उजवीकडे चौथा. इथं जर यू मांडला किंवा इथं मांडला तर त्याची डावी बाजू होईल. मग मी जर इथं मांडत आहो पहिला नाही, इथं जर यू मांडला पहिला दुसरा तिसरा चौथा, इथं येईल मग का इथं येईल? इथं येईन यू. इथं यू मांडला तर पहिला दुसरा तिसरा चौथा, म्हणजे यूच्या उजवीकडे चौथ्या स्थानकावर तर पीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण बसलाय? तर टी बसलाय. झालं इथपर्यंत क्लिअर? नंतर यस हा डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा आहे म्हणते. आपल्याला डब्ल्यू माहितच नाही कुठे आहे. तर डब्ल्यू माहित आहे? ऑफिस मध्ये बसलाय खाली. हा, यस हा डब्ल्यूच्या उजवीकडे उजवीकडे दुसरा आहे आणि डब्ल्यू हा टीच्या त्वरित उजवीकडे आहे. म्हणजे टीच्या त्वरित उजवीकडे कोण बसला आहे? डब्ल्यू. टीच्या उजवीकडे म्हणजे इथे येईल. मान्य आहे? टीच्या उजवीकडे कोण आहे? तर डब्ल्यू. झाला, डब्ल्यू बसला. आता इथं पुन्हा डब्ल्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? यस. डब्ल्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर इथं येईन यस. हे उजवी बाजू राहील पहिला आणि दुसरा. इथं काय आला? यस. त्यानंतर क्यू हा यूच्या उजवीकडे तिसरा आहे म्हणते. यूच्या उजवीकडे तिसरा कोण येईल? क्यू. पहिला दुसरा तिसरा कोण येईल? क्यू. त्याच्यानंतर आता उरले दोनच अल्फाबेट. व्ही अजून का उरला? व्ही अजून आर. आता व्ही उरला आणि आर उरला. त्याच्यात मी तुम्हाला दिला आहे व्ही हा यूच्या त्वरित उजवीकडे नाही म्हणते. यूच्या त्वरित उजवीकडे कोण नाही आहे? व्ही. तर व्ही इथं येणार नाही. ठीक आहे. इथं काय येईल मग? आर. आणि इथं काय येईल मग? व्ही. अशा मधातच कोण अलग कलर येतील? दौरे पडते काय यायला? समजलं? इथं पहा, इथं लक्ष द्या. इथं त्यानं काय म्हणलं आहे? व्ही हा यूच्या त्वरित उजवीकडे नाही. आपल्याला सवय राहते इथं सगळ्या गणितात काय आहे? आहे दिला आहे. आता पहा इथं कुठं गेला? हा इथं दुसरा, इथं चौथा आहे, इथंही पुन्हा आहे, त्वरित उजवीकडे आहे, हा इथंही आहे. एवढे आहे वाचता वाचता ते कवा आहे होऊन जाते काही समजत नाही. रपकन लिहून टाकते तो तिथं आरच्या जागी व्ही. पण तो तिथं का दिला आहे? तिथं दिलाय नाही. ठीक आहे. शब्दाकडे बरोबर पाहत चला. समजलं? आलं होतं प्रत्येकाचं? पक्क? नंतर खालीलपैकी कोणत्या जोडीत, हा हे मगांसारखंच आहे. इथे डायग्राम काढून घेऊ. एक 2 3 4 5 6 7 8. इथं मला वाटते टी होता. इथं होता का टी? इथं पी, इथं टी, इथं डब्ल्यू, इथं यस, इथं यू, इथं आर, इथं पी, इथं काय होता? क्यू, इथं सगळे सेंटर फेसिंग आहे. आता काय म्हणताय?
खालीलपैकी कोणत्या जोडीत तिसरी व्यक्ती पहिल्या आणि दुसऱ्याच्या मधात आहे? मग तसंच मगांसारखंच पाहा लागेल तुम्हाला. इथं येईल UPS, इथं येईल VUR, इथं येईल TWQ, यापैकी नाही. नाही आहे, कोणतीच नाही आहे. UPS बसते का? USPI नाही बसत. VRU कुठं आहे? VRU ते नाही बसत. VUR हा सॉरी VUR पाहा लागतं, नाही बसत. TWQ ते नाही बसत. मग उत्तर काय येईल याच्यात? यापैकी नाही. टीच्या त्वरित डावीकडे कोण बसला आहे रे बा? टीच्या त्वरित डावीकडे Q. ह्या T याची वरची बाजू डावी, याची खालची बाजू का उजवी. Pच्या डावीकडे दुसरा कोण आहे? Pच्या डावीकडे दुसरा म्हणजे तिथं आला U. W शी निगडीत R चे स्थान कोणते? 1 2 3 4 1 2 3 4 दोन्ही बाजून सारखाच आहे. हा तर उजवीकडचा ऑप्शन नाहीच आहे ना. मग डावीकडे काय येईल? डावीकडे चौथा. त्यानंतर R च्या उजवीकडे चौथी व्यक्ती कोणती म्हणते? R च्या उजवीकडे R इथं आहे, उजवी बाजू इकडची होईल का खालची होईल? वरतून पहिला दुसरा तिसरा चौथा काय येत आहे? तर W. R च्या उजवीकडे काय येत आहे? W. नाही, हा नाही, मोठा आहे. फोटो काढायचा आहे. हा सोडवून घेऊ आणि मग सुट्टी करू. उद्या पाहू. 1 लाइनर वाला आहे तो, एका लाईनीत बसवायचा सगळ्याला. काढला फोटो? हो सोडव ना, काऊन नाही. हा सोडवा, वाचा कुठं का दिलं आहे. हा सर्कल नाही आहे, मंचावर बसवायचा आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. तुम्ही भाषण बिन देत नव्हते का? कधी दिलं का विज्ञान परिषदेत भाषण? दिलं आहे का? मी द्यायला जात होतो. तिसऱ्या वर्गापासून जात होतो. तिसऱ्या वर्गात पहिला नंबर, चौथ्या वर्गात पहिला, पाचव्या मग ते हॅबिट होऊन गेली होती. आपण मैदानात असल्यावर समोरच्याला भेटेच नाही नंबर. 9व्या वर्गापर्यंत गेलो, 10वीत नाही गेलो. 11वीत मॉडेल बनवला होता. मग तो मॉडेलचं नाव काहीतरीच होतं, वृक्ष संरक्षण यंत्र. हा आठवलं मला आता. ते आता जे येत नाही का, म्हणजे झाड शिफ्ट करायचं असलं एका जागेवर दुसऱ्या जागेवर, झाड तोडायचं नाही, तो मशीन त्याच्या आजूबाजूला गड्डा खोदते, मुळा जिथपर्यंत तिथपर्यंत झाड उचलते आणि दुसरीकडे नेऊन लावते. तेव्हा आम्हाला बक्षीस भेटला होता पहिला 11वीत. मग 12वीत नाही गेलो, 12वी पासून बंद. मग इंजिनिअरिंग. काय येईल पहिले मांडणी करा. काय येईल? मंचावर म्हणजे डायसवर. हा डायस ABCD या 4 राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसवण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावरती आहे. ह्या प्रवक्त्याबरोबर एक समन्वय ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे आहे जेरे, हमीद, खेमू, थापा व पटेल अशी आहे. समन्वयकाने मधल्या म्हणजेच तिसऱ्या आसनावर बसायला हवे. C या पक्षाचे प्रवक्ते D या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसणार नाही म्हणते. ठीक आहे. B व C या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूंना बसतील. B व C. हमीद हे समन्वयक म्हणजे कोऑर्डिनेटर नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्या मधात बसतील. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाही. जेरे हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसतील. कुदाचं आसन कुदू शकता इथून खाली. ठीक आहे. शटर उघडून दे. किती लोक आहे? 4 लोक पक्षांच्या बरोबर. समन्वय कसा किती आहे? 1 2 3 4 5 झाले ना रे. 5 लोक आहे ना. हे 4 लोक आणि एक समन्वयक आहे ना 4 राजकीय पक्षांसोबत. गर्ग तर जाऊ द्या, त्याला बसवायची जबाबदारी आहे म्हणजे तो रिकामा आहे. ते नाही राहत का सतरंजा उचलणारे, कसा आहे तो. तो गर्गचं काही घेणं नाही आपल्याला. ह्या प्रवक्त्याबरोबर एक समन्वयक आहे. पाहिजे दिले आहे 4 प्रवक्ते आहे ABCD, याच्यासोबत एक समन्वयक आहे. म्हणजे टोटल किती आहे? 5 लोक आहे.
5, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 7वा वर्गापर्यंत शिकलो असतो तर कोर्टात लागलो असतो, साफसफाई कर्मचारी. चलो, समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे आहे जेरे, हमीद, खेमू, थापा व पटेल अशी आहे. समन्वयकांमध्ये मधल्या, आता इथं पहा, समन्वयकाने मधल्या म्हणजे कितव्या स्थानकावर बसायला पाहिजे? तिसऱ्या. हा एक पॉइंट दिला आहे, ठीक आहे. म्हणजे इथं कोण बसल? इथं बसल समन्वयक. असं लिहिते समन्वयक, बरोबर आहे, एवढंच लिहितो, पुढचं नाही लिहत. हे झालं एक पॉइंट. आता सी या पक्षाचे प्रवक्ते डी या पक्षाच्या शेजारी बसणार नाहीये, काही हिशोब नाही लागत आहे. पटेल ए हे कोणत्या पक्षाचे? पटेल ए याचे प्रतिनिधी करते, हे माहित नाही कुठं बसते. बी व सी ह्या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूला बसतील. हे कामाचं आहे आपल्या. आता या कंडिशनला आपल्याला समन्वयक आहे, काय म्हणताय? बी व सी या पक्षाचे प्रवक्ते दोन्ही बाजूले बसतील, समन्वयक बसलाय तिसऱ्या जागेवर. त्याच्यानंतर हमीद हे समन्वयक नाहीत, हे लागू होत नाही. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाही. त्याच्यानंतर जेरे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहे व ते चौथ्या आसनावर बसतील. कितव्या? चौथ्या. आता हा झाला तिसरा, बरोबर आहे. सी इथं येईल, हो का नाही? सी या पक्षाचे प्रवक्ते चौथ्या स्थानकावर बसल, त्याचं नाव काय आहे? जेरे. टॉम अँड जेरी नाही रे, टॉम अँड जेरी म्हणा. हे झालं क्लिअर. आता बी व सी या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूला बसतील. ओके, इथं काय येईल? इथं आला बी. त्याच्यानंतर सी या पक्षाच्या प्रवक्त्याने डी या पक्षाच्या शेजारी बसायचं नाही आहे, म्हणजे सी इथं आहे तर डी इथे येणार नाही, डी इथं येईल. क्लिअर झालं. आता हे संपलं, हे संपलं, बोर्ड हे संपला. हे संपलं. त्यानंतर ते जाऊ द्या, समन्वयक ए राहिला ना, ते इथं येईल. आता तिथं दिलंच आहे, का म्हणते? पटेल हे ए या पक्षाचे प्रतिनिधित्व करेल. इथं काय येईल? पटेल. त्याच्यानंतर आता हमीद हे समन्वयक नाहीत, का म्हणताय? हमीद समन्वयक नाही, ते खेमू आणि थापा यांच्या मधात बसल म्हणते. समन्वयक नाही आहे तो, पण तो कुठं बसणार आहे? खेमू आणि थापाच्या मधात. कोण? हमीद. मी काय म्हणतो, ह्या दोघांच्या मधात तो बसणार नाहीये. खेमू आणि थापाच्या मधात कोण बसल? हमीद, बरोबर आहे. मग कुठं बसू? बरं, ते जाऊ द्या. हमीद हे समन्वयक किंवा कोऑर्डिनेट नाही व ते खेमू आणि थापा. आता जर खेमू इथं असला तर खेमू आणि इथं काय येईल? थापा. याच्या मधात काय येईल? इथं येईल हमीद. आयदर थापा इकडे बी येऊ शकते, खेमू इकडे बी येऊ शकते. बरं, अजून कन्फर्म नाही आहे. आता समन्वयक खेमू किंवा पटेलच्या शेजारी बसणार नाही. आता इथे जागा नाही बदलू शकत, ठीक आहे. समन्वयक जर थापा समन्वयक केला तर खेमू इकडे येते, बरोबर आहे. आणि तो का म्हणताय आता इथं? समन्वयक खेमू किंवा पटेलच्या शेजारी बसणार नाही म्हणते. कोण? तर समन्वयक. हा जर समन्वयक आहे, जर मी इथे खेमू घेतला, बरोबर आहे. आता खेमू जर तिथं घेतला तर खेमू समन्वयक खेमूच्या बी जवळ नाही आहे आणि पटेलच्या बी जवळ नाही आहे. चाललं नाही का डोक्यात? मग तसंच झालं ना ते, ऍज इट इज. खेमू इथं आला, थापा इथं आला, इथं आला हमीद. झालं, बसलं, केली मांडणी. असे असते लिनियर वाले गणित, एका लाईनीतले. आतापर्यंत पाहिजे ते पॅक. अजून गणित आहे, बरं, संपलं नाही. 18 स्लाइड चालू आहे, अजून 40 स्लाइड आहे, बहुत स्लाइड आहे आपल्याजवळ. खेमू, हमीद, थापा, जेरे, पाटील. आता असे जेव्हा गणित आपण सोडवतो, ठीक आहे, असे गणित सोडवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का गणित पूर्ण वाचलं गेलं पाहिजे. आता इथं तुम्हाला काय दिलं होतं? इथं तुम्हाला एक हिंट दिली होती, ठीक आहे. समन्वयकानं तिसऱ्या स्थानकावर बसायचं, त्याला बसवलं. त्याच्यानंतर ह्या 4 वर तुम्हाला हिशोब लागत नव्हता. आता इथंही पुन्हा इथं दिलं होतं बी व सी या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूने बसतील.
बसू शकत होते ना. मी आयदर इथेही सी घेऊ शकत होतो किंवा इथेही बी घेऊ शकत होतो. घेऊ शकत होतो का नाही? अरे घेऊ शकत होतो ना. पण आता इथे विषय काय होता? विषय तुम्हाला इथे खाली दिला आहे. जे रे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहेत. सी या पक्षाचे प्रवक्ते आहे व ते कितव्या स्थानकावर बसणार आहे? चौथ्या. दुसरी हिंट तुम्हाला इथं भेटली. पहिली ते झाली. तिसऱ्या स्थानकावर समन्वयक बसणार आहे. चौथ्या स्थानकावर कोण बसणार आहे? सी. मग सी आणि बी कोणाच्या मधात, बी आणि सीच्या मधात कोण आहे? तर समन्वयक आहे. हे झालं दुसरं. त्याच्यानंतर मग उरला कोण? हावाला. सीच्या बाजूने डी बसणार नव्हता. मग डीच्या बाजूने आपण सीच्या बाजूने कोण बसवला? सॉरी, सी आणि डी जागा उरली होती तिथं जवळपास. मग इकडचा टोक खाली होता पहिला वाला. सी आणि डी जवळ बसणार नव्हते. मग डी इथं आणला. तिकडे उरला का? ए. एचं पटेल तुम्हाला ऑलरेडी देऊनच होतं इथं. हे पाहिजे दिला. समजलं? म्हणून अशा गणितात ज्या इथं एक हिंट भेटत आहे, इथं जर इथं उत्तर नव्हतं लागत ना, इथं लागला असता का उत्तर? सी या पक्षाचे प्रवक्ते डीच्या बदले बसणार नाही. इथं आपल्याला हिंट लागत नव्हती. तर पॅनिक नाही व्हायचं. गणित पूर्ण वाचायचं. कुठं ना कुठे हिंट दिली राहते. आता ह्या गणितात सगळ्यात पहिली हिंट इथं दिली होती. दुसरी हिंट इथं दिली होती. तिसरी हिंट हे इथं दिली आहे. चौथी हिंट इथं दिली होती. पाचवी इथं दिली आहे. त्यानंतर हे सहावी आणि हे सातवी. ठीक आहे. परीक्षेत 1, 2, 3 च्या नंबर न असले तर त्याच सिक्वेन्स नसतो असं नाही राहत. आता जर नंबर यासाठी नाही टाकले तर हिंट समजली पाहिजे. मग तुम्हाला हिंट ओळखायची असेल तर मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? याच्यावरचे प्रश्न पाहू. असा हा सगळा विषय आहे याचा. म्हणून हिंट पाहत चला बरोबर कुठं का दिलंय. झालं का? याच्यावरचे प्रश्न पाहू. समन्वयक कोण आहे खालील पैकी? जे रे समन्वयक कोण आहे? हा, समन्वयक आहे थापा. बरोबर आहे. समन्वयकाचं उत्तर काय आहे मग इथं? हा, समन्वयक आहे थापा. डावीकडून पहिल्या क्रमांकावर कोण बसलाय? आता इथे तुम्हाला दिलं नाही आहे तर इकडची बाजू का होईल मग? इकडची बाजू उजवी आणि इकडची बाजू का? तर डावी. असं अजून करायचं काय? सगळे वर पाहत आहे. बरोबर आहे. मग डावीकडे पहिले आचार विचारला आहे तर काय येईल मग उत्तर? डावीकडे पहिले आचार आल्यावर, डावीकडे पहिले आचार आल्यावर काय येते? तर खेमू. थापाच्या लगेचच उजव्या बाजूस कोण बसलाय म्हणते? थापा कुठं आहे? हा, थापा. आता सगळे वरच्या बाजूला पाहताय. लगेचच उजव्या बाजूने काय येईल? तर जे. समजलं? असे 3 प्रश्न, 3 नाही 4-5 प्रश्न पाहिले आपण. याचं उत्तर काय येईल? तर जे. फोटो काढायचा आहे, काढून घ्या. समजलं? अजून प्रश्न आहे? संपले नाही इथं. फक्त लिनियर वाला एकच गणित पाहिला. अजून पुष्कळ गणित आहे पुढं. आणि पुन्हा सर्कल वाले आहे, ट्रायंगल वाले आहे. बहुत सारे गणित पाहायचे आहे. ठीक आहे. आजच्या दिवस इथंच थांबू. बाकीचं उद्या.